बातमी आहे ठाण्यातील. ठाणे महापालिकेत 25 लाख रुपयांची लाच घेताना उपायुक्तांना अटक करण्यात आली आहे. विजयादशमीचा सण अधर्मावर धार्मिकतेच्या विजयाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो. लोक रावणाचे पुतळे जाऊन उत्सव साजरा करतात. मात्र विजयादशमीच्या पूर्वसंध्येला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा रावण पकडला आहे. बुधवारी ठाणे महापालिकेचा 43वा वर्धापन दिन उत्साहात साजरा होत असताना अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असताना अतिक्रमण विभागासह अनेक विविध विभागांची देखरेख करणारे महानगरपालिका उपायुक्त शंकर पटोले लाच घेण्यामध्ये सापडले आहेत. एसीबी मुंबईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेंद्र सागळे यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकला आणि महानगरपालिकेचे उपायुक्त पटोले यांना एका बांधकाम व्यावसायिकाकडून 25 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. या कारवाईमुळे महापालिकेत मोठी खळबळ उडाली आहे. पटोले यांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. सहाय्यक आयुक्त ते उपायुक्त पदावर बढती मिळालेले शंकर पटोले यांना अतिक्रमण विभागासह इतर महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी देखील देण्यात आली होती. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर काम झालं आहे. उपायुक्त शंकर पटोले यांच्यावर याचा आरोप आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जमिनीच्या व्यवहारासाठी उपायुक्तांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडून 40 लाख रुपयांची लाच मागितली अशी माहिती समोर आली आहे. बिल्डरने 10 लाख रुपयांचा पहिला हप्ता आधीच भरला होता. 25 लाख रुपये भरण्यापूर्वीच बिल्डरने मुंबई एसीबीकडे तक्रार केली. त्यामुळे हे प्रकरण समोर उघडकीस आले आणि पटोले यांना अटक करण्यात आली.